रेकॉर्डिंग नुसतं तर मग 31 ते 38 नंबरच्या श्लोकांपर्यंत दुसऱ्या कारणाचं खंडन भगवंत करतात. आणि मग 39 नंबर ते 53 नंबरचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंत बुद्धियोगाचं वर्णन करतात. बुद्धियोग म्हणजे काय? निष्काम भावनेतून कर्म करणं. कारण तिसरं कारण काय दिलं होतं अर्जुनाने? पाप लागेल, हे युद्ध केल्यामुळे आमच्या नातेवाईकांचा मृत्यू होईल आणि त्याच्यामुळे आम्हाला पाप लागेल. परंतु भगवंत 39 ते 53 नंबरच्या श्लोकांमध्ये निष्काम भावनेतून कसं कर्म आपण केलं पाहिजे आणि तशा भावनेतून कर्म केल्यानंतर मग आपल्याला कर्माची प्रतिक्रिया भोगावी लागत नाही. मग त्याला बुद्धियोग म्हणलेला आहे. मग त्याचं वर्णन भगवंत त्या ठिकाणी करतात आणि त्या ज्ञानाने भगवंत अर्जुनाच्या तिसऱ्या कारणाचं खंडन करतात. तिसरं कारण आहे पाप लागेल, है ना. मग भगवंत तिथं तू कार्य कर, ह्या अशा पद्धतीने कार्य कर की त्याच्यामुळे पाप किंवा कर्माचं फल तुला भोगावं लागणार नाही. मग त्याचं वर्णन भगवंत 39 ते 53 नंबरच्या श्लोकांमध्ये करतात. आणि 54 ते 72 नंबरच्या श्लोकांपर्यंत मग कृष्ण त्या बुद्धियोगामध्ये कार्य करणारा जो व्यक्ती असतो त्याचं आचरण कसं असतं, त्याचं म्हणजे लक्षणं काय आहेत त्या व्यक्तींची, त्याचं वर्णन करत आहेत. आणि त्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ असा शब्द भगवंत तिथं वापरतात किंवा अर्जुनान भगवंतामध्ये चर्चेमध्ये तो शब्द येतो स्थितप्रज्ञ. का भाषा की स्थितप्रज्ञ व्यक्ती असतो जो पूर्णतः निष्काम भावनेतून कर्म करत असतो, त्याचं बोलणं कसं असतं, त्याचं आचरण कसं असतं, त्याचं चालणं बसणं म्हणजे सर्व वेगवेगळे त्याची लक्षणं काय आहेत हे सर्व वर्णन भगवंत त्या ठिकाणी करतात. आणि मग अशा पद्धतीने हा अध्याय पूर्ण होतो, दुसरा अध्याय. मग आता हे आपण एक प्रकारे म्हणजे एक वेगवेगळ्या श्लोकांच्यामध्ये कशा पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे भगवंताने ते पाहिलं. मग आता आपण क्रमाने श्लोक पाहत जाऊ. आता आपण पहिला श्लोक घेतला मागच्या आठवड्यामध्ये, पुढचा आता 2 नंबरचा श्लोक घेऊ. आणि पहा 2 नंबरचा श्लोक महत्त्वपूर्ण आहे कारण इथं काय वर्णन आहे, या श्लोकापासून भगवंत आता बोलत आहेत. म्हणून पहिला शब्दा श्लोकामध्ये काय आलेला आहे, श्री भगवान वाच. तर मागून म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान वाच कुतस्वाकश्मलम् इदं विश्मे समौपस्थितम् अनार्यजुष्टम् असर्गम् अकीर्तिकरम् अर्जुन. भाषांतर तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा भाषांतर. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. पहा, ह्या ठिकाणी आता कृष्ण बोलण्यास सुरू करत आहेत. आणि सर्वात पहिला ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद कोणता मुद्दा देत आहेत की इथं कृष्णांसाठी कोणता शब्द आलेला आहे, भगवान वाच, है ना. तर हा फार महत्त्वपूर्ण शब्द आहे. आणि पहा, आपण जर भगवद्गीतेमध्ये पाहाल तर ह्या श्लोकाचं तात्पर्य पण प्रभुपादांनी मोठं दिलेलं आहे. जवळजवळ 2-2.5 पानाचं तात्पर्य आहे. आणि या तात्पर्यामध्ये प्रभुपाद मुख्यतः कृष्णच कसे भगवंत आहेत याचं वर्णन देत आहेत. मग आता आपण तात्पर्य पूर्ण वाचणार नाही कारण ह्या तात्पर्यामध्ये ओके ठीक आहे. कोणतं खिडक्या उघडतं का, म्हणजे जरा लाईट नाही ना माताच तिकडं. आणि AC चालू आहे बघा, एक चालू आहे. ओके, हे पण उघडा. तर मग आपण पूर्ण तात्पर्य वाचणार नाही कारण तात्पर्य म्हणजे जे काय आपण वर्णन दिलेलं आहे प्रभुपादांनी ते आपण आपले जे भगवद्गीता अध्ययन कोर्स आपण क्लास घेतले त्याच्यामध्ये आपण ती चर्चा बहुतांश केलेली आहे. तर मग थोडक्यात आपण पाहू की प्रभुपाद तर सुरुवातीला तर काय लिहित आहेत की कृष्ण कोण आहेत,
पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि इथं भगवान जो शब्द वापरलेला आहे भगवान कृष्णांच्या प्रती, तर भगवान ह्या शब्दातून भगवंतांच्या कोणत्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं? साकार स्वरूपाचं. म्हणजे भगवान या शब्दाद्वारे म्हणजे परमतत्व जे परमशक्तिशाली शक्ती आहे ती शक्ती कशी आहे? साकार स्वरूपात आहे, म्हणजे त्यांना रूप आहे असं त्याचं वर्णन होतं. मग आपण आपल्या भगवद्गीता अध्यायांच्या चर्चेमध्ये एक अध्याय पाहिला होता. त्या अध्यायाचं नाव होतं भगवंत साकार की निराकार, आणि त्याच्यामध्ये विस्तारित ह्या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे. आणि त्यावेळेला आपण पाहिलं होतं की सामान्यतः भगवंतांचा साक्षात्कार 3 स्वरूपामध्ये केला जातो. कोणत्या 3 स्वरूपामध्ये? कोणाला लक्षात आहे? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, तो श्लोक पण इथं तात्पर्यामध्ये प्रपात देतात. नंतर आपण ते पूर्ण तात्पर्य वाचल्यानंतर आपल्याला कळेल. तर मग 3 स्वरूपामध्ये म्हणजे काय की ब्रह्मस्वरूप, परमात्मा स्वरूप आणि भगवान स्वरूप. मग ब्रह्मस्वरूप म्हणजे काय? भगवंत काही साधकगण असतात आध्यात्मिक मार्गातले, ते भगवंतांना ब्रह्मज्योतीच्या स्वरूपात म्हणजे का प्रकाशाच्या स्वरूपात मानतात. भगवंतांना आकार नाही असं म्हणतात. मग त्यांना काय म्हणलेलं आहे? ब्रह्मवादी. म्हणजे भगवंत निराकार आहेत, त्यांना आकार नाही आहे, फक्त प्रकाशमय भगवंत आहेत. आणि दुसरे कोण आहेत? परमात्मावादी. म्हणजे काय की भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्माच्या रूपात वास करतात आणि ते सर्वोच्च परमतत्व आहेत. आणि मग ते हृदयामधल्या परमात्मावर ध्यान केंद्रित करून त्यांची उपासना करतात. मग त्यांना म्हणलेलं आहे परमात्मावादी. आणि भगवान म्हणजे भगवान यांची उपासना करणारे कोण असतात? साकारवादी. तिसरे प्रकार. मग ते म्हणजे कोण? आपण वैष्णवगण है ना. मग ते जे साकार रूपाची उपासना करतात म्हणजे काय की भगवंतांच्या सुंदर रूपाची उपासना आपण करतो. मग भगवंत निराकार नाही आहेत, भगवंतांना रूप आहे. आणि भगवंत परमात्माच्या रूपात सर्व हृदयामध्ये वास करतात. तरी पण भगवंत त्यांच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनामध्ये पण त्यांच्या भक्तांसोबत लीला करत असतात. मग आपण सांगितलेलं त्याच्यामध्ये चर्चा केली होती. आपण 2 उदाहरणं दिली होती. एक उदाहरण होतं डोंगराचं आणि दुसरं उदाहरण होतं रेल्वे गाडीचं. आपल्याला मी सांगितल्यानंतर थोडं लक्षात येईल. डोंगराचं उदाहरण म्हणजे काय की आपण लांबून पाहिल्यानंतर डोंगर म्हणजे काय नुसता हिरवागार दिसतो है ना. आणि थोडं जवळ गेल्यानंतर तोच त्या डोंगरावर जरा झाडे, वेगवेगळी झाडं आहेत असं आपल्याला दिसेल है ना. आणि डोंगरावर आपण गेल्यानंतर मग झाडेच आहेत असं नाही, तर मग त्यात भरपूर वेली आहेत, झाडे झुडपे आहेत, काही प्राणी आहेत आणि पाण्याचे झरे आहेत, असं सर्व काही डोंगरावर गेल्यानंतर आपल्याला दिसेल. मग एकाच डोंगराचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करत आहोत? निरीक्षण करत आहोत. मग जे पहिलं निरीक्षण आहे ते पण डोंगराचं निरीक्षण आहे, परंतु ते परिपूर्ण नाही आहे. दुसरं निरीक्षण आहे ते पण डोंगराचंच आहे, परंतु ते पण परिपूर्ण नाही आहे. ते पहिल्या निरीक्षणापेक्षा जरा चांगलं आहे, परंतु तरी पण परिपूर्ण नाही आहे. परंतु त्याचे तिसरं निरीक्षण आहे जे प्रत्यक्षात डोंगरावर चढून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, ते परिपूर्ण निरीक्षण आहे. तसंच ब्रह्मवादी जे लोक म्हणतात की भगवंत निराकार आहेत, प्रकाशमय आहेत, ते भगवंतांचं एक ज्ञान आहे परंतु ते परिपूर्ण नाही आहे. तसंच परमात्मावादी आहेत, भगवंत सर्वांच्या हृदयात वास करतात परमात्माच्या रूपात, ते पण भगवंतांचं एक स्वरूप आहे, परंतु ते पण परिपूर्ण रूप नाही आहे. ते म्हटलं झालं 2 नंबरचं. आणि 3 नंबरचं म्हणजे काय? भगवंताच्या साकार रूपामध्ये उपासना करणं. मग ते रूप कसं आहे? परिपूर्ण रूप आहे किंवा उदाहरण आहे. आणि रेल्वेच पण आपण उदाहरण दिलं होतं की एका गावामध्ये नवीनच रेल्वे येत होती आणि मग काही मुलं बघण्यासाठी जातात आणि एक मुलगा गावात जाऊन काय सांगतो, मग रेल्वे अजून लांब नाही येत आहे, लाईटच दिसते नुसता. तो पळत जाऊन काय सांगतो? रेल्वे म्हणजे काय? लाईट आहे. दुसरा मुलगा थोडा थांबतो आणि तो आणखी रेल्वेजवळ आल्यानंतर काही बघतो आणि गावात जाऊन काय सांगतो की रेल्वे म्हणजे फक्त लाईटच नाही आहे, तर त्या लाईटच्या मागे डबे पण आहेत, काही डबे आहेत है ना, असं तो सांगतो. परंतु तिसरा व्यक्ती आणखी थोडा वेळ थांबून रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पूर्ण आतून फिरून ते पाहतो आणि मग तो गावात जाऊन सांगतो की रेल्वे फक्त एक लाईटच नाही किंवा लाईटच्या मागे फक्त डबेच नाहीत, तर त्या डब्याच्या आत सर्व व्यवस्था आहे, राहण्याची किंवा झोपण्याची किंवा बाकी बाथरूम सर्व काही आहे है ना. मग यातलंच परिपूर्ण ज्ञान कोणत्या व्यक्तीचं झालं? तिसऱ्या व्यक्तीचं आहे ना. पहिल्या व्यक्तीचं पण ज्ञान बरोबर आहे, परंतु ते
प्राथमिक ज्ञान आहे. दुसऱ्या व्यक्तीचं पण बरोबर आहे, परंतु ते मध्यम ज्ञान आहे, म्हणजे परिपूर्ण पण नाही आणि एकदम प्राथमिक पण नाही आहे. आणि तिसरं व्यक्तीचं ज्ञान परिपूर्ण आहे. तसंच जो ब्रह्म उपासना करणारा आहे तो प्राथमिक ज्ञान आहे, परमात्मा उपासना करणारे मध्यम ज्ञान आहे, आणि भगवंताचे साकार रूपाची उपासना करणारे ज्ञान कसं आहे, परिपूर्ण आहे. आणि ह्या तात्पर्यामध्ये आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे सूर्यासह. मग प्रभुपाद सांगतात, इथं लिहितात तात्पर्यामध्ये, की आपण पृथ्वीवर असताना दुपारी सूर्य पाहतो, तर त्या सूर्याचा आपण 3 प्रकारे अनुभव घेऊ शकतो. सर्वात पहिला अनुभव कोणता आहे, प्रकाशाच्या रूपात किंवा उष्णतेच्या रूपात आहे ना. म्हणजे आपण जेव्हा दुपारी किंवा आपण सकाळी पण म्हणा किंवा दुपारी आपण प्रकाशाच्या रूपात त्या सूर्यांचा अनुभव घेत असतो. दुसरा अनुभव काय आहे, की आपण सूर्य जो म्हणजे काय म्हणतात की गोल आहे दिसतो आपल्याकडे, तो आपण डोळ्याने पाहू शकतो. तो काय सूर्याचा दुसरा अनुभव. आणि तिसरा अनुभव आपण इथून घेऊ शकत नाही, परंतु तो अनुभव आहे तो म्हणजे काय, की प्रत्यक्ष सूर्य गोल आहे, त्या सूर्यगोलावर पण म्हणजे काय आहे, शास्त्रानुसार पाहायला गेलं तर तिथं गोलावर पण जीव राहतात. आणि तिथं आणखीन ग्रहाचे प्रमुख कोण आहेत, सूर्य देवता आहेत है ना. मग सूर्यप्रकाशाचा अनुभव म्हणजे ब्रह्म साक्षात्कारासारखा झाला, कारण तो प्रकाशाच्या रूपात आपण सूर्याला अनुभवत आहोत है ना. आणि आपण जेव्हा आकाशामध्ये सूर्य पाहतो तर तो सर्वांना दुपारी 12च्या वेळेला सर्वांना कुठे वाटतो, सूर्य कुठं आहे आपल्या है ना. मग कुठं पण जावा आणि प्रत्येकांना आपल्या डोक्यावर वाटणार है ना. मग तो परमात्माच्या अनुभवाप्रमाणे अनुभव आहे. जसं भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये विस्तार केलेले आहेत, तसं दुपारच्या वेळेला आपण आकाशामध्ये सूर्य पाहतो तर प्रत्येकांना आपल्या डोक्यावर सूर्य असा वाटतो. सूर्य मग जेवढे लोक आहेत तेवढे सूर्य आहेत का, नाही, सूर्य एकच आहे, परंतु सूर्याची शक्ती एवढी आहे की तो प्रत्येकांना त्यांच्या डोक्यावर आहे असा वाटतो. तसं भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्माच्या रूपात वास करतात. याचा अर्थ तेवढे भगवंत आहेत का, नाही, भगवंत एकच आहेत, परंतु भगवंत एवढे शक्तिशाली आहेत की त्यांनी एकट्या भगवंतानीच आपला एवढ्या परमात्माच्या रूपात विस्तार केलेला आहे. मग त्या सूर्यगोलाला पाहणं म्हणजे परमात्मा साक्षात्कारप्रमाणे आहे. परंतु एखादा जीव, आता आपण भौतिक व्यक्ती तर जाऊ शकत नाही, परंतु एखादा पुण्य कार्य केला असेल तर मृत्यू झाल्यानंतर स्वर्गलोकामध्ये जेव्हा जातो तर स्वर्गलोकामध्ये चंद्र सूर्य हे सर्व ग्रह स्वर्गलोकाचे भाग आहेत. मग तो स्वर्गामध्ये गेल्यानंतर सूर्यलोकामध्ये जाऊ शकतो. मग त्या सूर्यलोकामध्ये जाऊन सूर्यदेवतांना प्रत्यक्षात पाहणं हा अनुभव म्हणजे काय, भगवत साक्षात्कार आहे. मग हा परिपूर्ण अनुभव आहे, कारण तिथं सूर्य देवता पण पाहत आहोत, आपण सूर्य गोलावर आपण उपस्थित आहोत आणि तिथं सूर्यप्रकाश पण असणार आहे. कळत आहे आपण काय म्हणतोय. मग तसा अनुभव इथं प्रभुपाद सांगत आहेत. म्हणजे याचाच अर्थ ज्यांनी भगवत साक्षात्कार केलेला आहे त्याला परमात्मा साक्षात्कार पण होतो आणि ब्रह्म साक्षात्कार पण होतो. कळतं आपण काय म्हणतोय. काही भक्तांच्या चेहऱ्यावर असं वाटेल का जरा कठीण वाटते, ठीक आहे. म्हणजे थोडं कळत नसेल तर बी ठीक आहे, हे मुद्दे जरा सिद्धांतात्मक आहेत, ते भविष्यामध्ये आणि हळूहळू आपण चर्चा करत जाऊ तसं कळून येतील. मग अशा पद्धतीने भगवंत इथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवान या शब्दाचा महात्म्य सांगतात. आणखीन एक मुद्दा महत्त्वपूर्ण इथं सांगतात प्रभुपाद, तो म्हणजे काय, की व्यासमुनींच्या वडिलांनी भगवान या शब्दाची व्याख्या दिलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. व्यासमुनींचे वडील कोण होते, पराशर मुनी. पराशर मुनी व्यासमुनींचे वडील होते. त्यांनी बरेच काही ग्रंथ लिहिले आहेत, त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी भगवान या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. आणि त्या व्याख्यामध्ये पराशर मुनी काय म्हणतात, की ज्या व्यक्तीकडे 6 ऐश्वर्य परिपूर्ण रूपात आहेत त्यांना आपण भगवान म्हटलं पाहिजे. ती पण आपण चर्चा आपल्या भगवद्गीता अध्ययन कोर्समध्ये केलेली आहे. 6 गोष्टी किंवा 6 शक्ती कोणत्या आहेत त्या कोणाला माहीत आहे, एक कोणतं सांगू शकतं. त्याला षड ऐश्वर्य असं पण म्हणतो आपण. ऐश्वर्य बल यश, सुंदरता, बरोबर. ज्ञान आणि वैराग प्रभूजी तिथं चांगलं त्यात लिहिलेलं आहे तात्पर्यामध्ये. मग बघा, आपण लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी सवर्ण आहेत. कसं, सामर्थ्य, संपत्ती आणि सौंदर्य. सामर्थ्य म्हणजे शारीरिक शक्ती, संपत्ती म्हणजे धन आणि सौंदर्य म्हणजे सुंदरता. आणि त्याच्यानंतर ज्ञान, वैराग्य आणि यश. मग ह्याला काय म्हणलं, 6 गोष्टी झाल्या ना.
ह्या 6 गोष्टींना ऐश्वर्य म्हणलेलं आहे. कारण ह्या भौतिक जगामध्ये ह्या 6पैकी एखादी गोष्ट कोणाकडे असेल तर त्याला फार म्हणजे पूजनीय मानलं जातं है ना. मग ह्या भौतिक जगामध्ये असा कुणी पण नाही आहे की ज्याच्याकडे ह्या 6 गोष्टी परिपूर्ण रूपात आहेत. कोणाकडे पण नाही आहेत. फक्त एकच व्यक्ती आहेत, ते कोण आहेत? कृष्ण किंवा भगवंत, विष्णू किंवा कृष्ण. आणि म्हणून त्यांना भगवंत म्हणलेला आहे. म्हणजे पराशर मुनी व्याख्या देतात. मग इतर देवी देवतांच्याकडे पण ही 6 ऐश्वर्य परिपूर्ण रूपात नाही आहेत. इवन ब्रह्माजी किंवा शिवजींकडे पण ही 6 ऐश्वर्य परिपूर्ण रूपात नाही आहेत. म्हणून त्यांना आपण पूर्णतः भगवंत म्हणू शकत नाही. फक्त कृष्ण किंवा विष्णूंकडेच ही 6 ऐश्वर्य आहेत, म्हणून त्यांना भगवंत म्हटलं जातं. म्हणून इथं कृष्णांसाठी शब्द कोणता आलेला आहे? श्री भगवान वाच. मग अशा पद्धतीने तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही तात्पर्य काय करा, आपण सांगतो त्याप्रमाणे आपण आपला क्लास झाल्यानंतर येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये जेवढे श्लोक झाले आहेत त्याची तात्पर्य आपण पुन्हा वाचली पाहिजे. मग घरी गेल्यानंतर आपण याचं तात्पर्य वाचा, फार सुंदर आहे. आणि ज्याच्यामध्ये भगवंतांचं फार सुंदर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे आणि ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम, हा ब्रह्मसंहितेमधला श्लोक पण इथं प्रोपात देतात. मग त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? स्पष्ट म्हणलेलं आहे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. मग परम ईश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यांचं रूप कसं आहे? सच्चिदानंदमय आहे. ते निराकार नाही आहेत. आणि ते कसे आहेत? सर्व कारण कारणम, सर्व कारणाचे कारण ते आहेत. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. मग ते पण इथं वर्णन आलेलं आहे. आणखीन भागवतमधल्या आणखीन एक श्लोकाचं इथं वर्णन दिलेलं आहे. तर तो श्लोक आहे येते चांचकला पुंसाम मुर्द्यंती येते चांचकला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोकम मुर्द्यंती युगे युगे. मग हा भागवतमधल्या पहिल्या स्कंदामधला श्लोक आहे. तर हा श्लोक केव्हा येतो? तर तिथं सूत गोस्वामी भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन करतात. एकूण 24 अवतारांचं वर्णन करतात. आणि त्या 24 अवतारांचं वर्णन झाल्यानंतर शेवटी हा श्लोक बोलतात. आणि या श्लोकाचा अर्थ काय? येते चांचकला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं. की हे सौनक ऋषी, कारण सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना हे ज्ञान देत आहेत भागवतमध्ये. आणि ते म्हणतात की आत्तापर्यंत मी जे काही तुम्हाला 24 अवतारांचं वर्णन केलं तर हे कोण आहेत? सर्व कृष्णांचे अवतार आहेत. कृष्णांपासून आलेले आहेत. आणि कृष्ण काय आहेत? कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि कृष्ण मूळ भगवंत आहेत. आणि सर्व अवतार त्यांच्यापासून येतात. आणि मग कृष्ण हे वेगवेगळे अवतार का घेतात? तर मग इंद्रारी व्याकुलम लोकम मृद्यंती युगे युगे. मग केव्हा अवतार घेत असतात भगवंत? इंद्र आरी म्हणजे कोण? इंद्राचे शत्रू. इंद्राचे शत्रू कोण आहेत? राक्षस किंवा असुरगण. मग राक्षस किंवा असुरगण जेव्हा इंद्र आणि देवी देवतांना आणि सर्व सृष्टीतील लोकांना त्रास देऊ लागतात, अधर्म वाढतो, तेव्हा काय होतात? भगवंत मृद्यंती युगे युगे. त्यावेळेला वेगवेगळ्या युगामध्ये भगवंत प्रकट होतात किंवा अवतरित होतात. कोणाच्यापासून? कृष्णांच्यापासून. असं भागवतमध्ये सांगितलेलं आहे. मग हे सर्व वर्णन प्रोपात ह्या तात्पर्यामध्ये करतात. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये प्रोपात मग आता ह्या श्लोकामध्ये जे दिलेलं आहे त्याचं वर्णन करत आहेत. मग श्लोकामध्ये काय वर्णन आहे? सर्वात पहिला शब्द काय आला आहे? कुतस्वा कश्मलमिदम. मग कृष्ण तिथं कुटस्वा म्हणजे कृष्ण अर्जुनला म्हणतात की अर्जुना, कुठून तुझ्यामधून हे कल्मश कुठून आले? अनार्य दुष्टम अस्वर्गम अकीर्तिम करम अर्जुन. की अर्जुन, हे जे तू बोलत आहेत हे काही योग्य नाही आहे. आणि कसं आहे? अनार्य. ही आर्य व्यक्तींसाठी शोभणारे बोलणं नाही आहे. मग आर्य शब्द कशासाठी येतो? तर इथं तात्पर्यामध्ये प्रोपात देतात आर्य शब्द जे सनातन किंवा वैदिक ज्ञानाचं पूर्णतः चांगलं पालन करतात आपल्या जीवनामध्ये, त्यांना काय म्हणलेलं आहे? आर्य म्हणलेलं आहे. आणि सनातन धर्माच्या ज्ञानाचं जे पालन करत नाहीत त्यांना काय म्हणलेलं आहे? अनार्य म्हणलेलं आहे. किंवा ज्याला ते ज्ञान माहीत नाही आहे आणि फक्त इंद्रिय भोगाचं जीवन जगत आहे, अज्ञानमय जीवन जगत आहे, त्यांना काय म्हणलेलं आहे? अनार्य म्हणलेलं आहे. मग इथं कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की हे अर्जुना, तू तर साधारण कुळातून जन्मला नाही आहेस. तू पांडू महाराज किंवा कुरु वंशामध्ये जन्मलेला आहेस आणि तू आर्य आहेस. आणि तुझ्या मुखातून हे अनार्यप्रमाणे बोलणं कसं येत आहे? आणि तू जे बोलत आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे?
असर्गम अकीर्तिकरम, की अर्जुना याच्यामुळे तुला उच्च लोक म्हणजे स्वर्गाची पण प्राप्ती होणार नाही. जे तू बोलत आहेस आणि ते त्या बोलण्याप्रमाणे तू जर वागलास, ते म्हणजे काय, मी युद्ध करणार नाही असं अर्जुन म्हणतो ना. मग तू जे बोलत आहेत आणि त्याप्रमाणे तू जर युद्ध केला नाहीस तर काय होणार आहे, हे अनार्यप्रमाणे असणार आहे. आणि त्यामुळे तुला मृत्यूच्या नंतर उच्च लोक म्हणजे स्वर्गलोक पण प्राप्त होणार नाही. आणि एवढंच नाही तर ह्या भौतिक म्हणजे पृथ्वीवर पण तुझी फार अपकीर्ती होईल. का अपकीर्ती होईल? कारण आर्य व्यक्ती असतात किंवा पूर्ण ज्ञानी व्यक्ती असतात, ते आपलं कर्तव्य पालनामध्ये कधी पण तडजोड किंवा म्हणजे काय म्हणतात की चूक करत नाहीत. ते आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पालन करतात कोणत्याही स्थितीमध्ये. मग अर्जुन काय आहे, एक क्षत्रिय आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. पण तो अर्जुन इथं काही भौतिक कारणाने युद्ध करण्यासाठी नकार देत आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतात इथं की एक आर्य असतो तो कधीही आपल्या धर्मानुसार किंवा आपल्या वर्णानुसार, वर्ण आणि आश्रमनुसार जी काही कर्तव्य आहेत ती कधीही टाळत नाही. तो आपली कर्तव्य प्रत्येक स्थितीमध्ये करतो. परंतु जे अनार्य असतात म्हणजे ज्यांना आपल्या जीवनाचा उद्देश माहीत नाही आहे किंवा शास्त्रांचं ज्ञान माहीत नाही आहे, ते मात्र काय करतात, आपल्या इंद्रियाच्या आहारी जाऊन चुकीची कार्य करत असतात. परंतु तुझ्यामध्ये ही गुण कुठून आले, हे कल्मश कुठून आलं, असं अर्जुनाला एक प्रकारे कृष्ण म्हणत आहेत. तर मग इथं या श्लोकाचं तात्पर्य पूर्ण होतं. मग आता आपण पुन्हा मी सांगतो की हे श्लोकाचं तात्पर्य फार महत्त्वपूर्ण आहे. आपण पुन्हा घरी गेल्यानंतर एकदा वाचून चांगल्या पद्धतीने घ्या. ठीक आहे, पुढचा श्लोक पाहू आपण. तीन नंबरचा श्लोक आहे. तर आता पुढं तर दाखवता येत नाही, आपण आपल्या ग्रंथामध्येच पाहून म्हणा. आणि ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीत त्यांनी फक्त ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. क्लैब्यम मा समगमा पार्थ नैतत्वी उपपद्यते शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. कोण बोलते? ठीक आहे, मी म्हणत असताना आपण फक्त ऐका आणि माझ्या मागून म्हणा, आहे ना, म्हणजे नंतर सर्वांनी एकत्र म्हणायचं. ठीक आहे, तर याचा अर्थ पाहू आपण. भाषांतर आणि तात्पर्य. भाषांतर. हे पार्थ, अशा ही नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ आणि काय कर, युद्ध कर. मग आता हा श्लोक कृष्ण बोलत आहेत अर्जुनाला. आणि ह्या श्लोकामध्ये पण अर्जुनाला एक प्रकारे भगवंत थोडे म्हणजे एकदम क्रोध किंवा रागाने असं म्हणू शकत नाही, परंतु एकदम थोडं कठोर शब्दांमध्ये बोलत आहेत. का? कारण अर्जुनाने आपली चूक समजून घ्यावी आणि तो जो काही विचार करत आहे तो विचार त्यांनी त्यागून द्यावा. आणि म्हणून इथं काय शब्द आलेला आहे, हे पार्थ. पार्थ हे नाव कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे ना. मग पार्थ हे नाव का अर्जुनाला आहे? कारण अर्जुन हा कोणाचा पुत्र आहे? पृथा. पृथा म्हणजे कोण? कुंती महाराणी. कुंती महाराणीचे एक नाव आहे. कोणतं नाव? पृथा, है ना. आणि पृथाचा पुत्र म्हणून अर्जुनाचं नाव पार्थ. हां, मग आता पहा, ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जाणीवपूर्वक पार्थ हे नाव उच्चारतात. का? कारण या पार्थ नावाने अर्जुनाचं जी काही कौटुंबिक स्थिती आहे ती किती श्रेष्ठ आहे हे भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. की अर्जुना, तू साधारण कुटुंबात जन्मलेला नाही आहेस. तुझं आईकडचं कुटुंब आणि वडिलांकडचं कुटुंब दोन्ही कुटुंब फार श्रेष्ठ आहेत किंवा दोन्ही जे वंश आहेत ते फार श्रेष्ठ आहेत. मग जे कुंती महाराणी होत्या त्या कोण होत्या? त्या कृष्णांच्या आत्या आहेत. म्हणजे कृष्णांचे वडील जे वसुदेव होते त्यांची कुंती महाराणी बहीण आहे. म्हणजे एक प्रकारे अर्जुनाचं मामाकडचं जे नातं आहे ते कोणासोबत आहे? कृष्णांसोबत आहे, यादवांच्या सोबत आहे. किती उच्च कुल आहे. आणि अर्जुनाचे जे वडील होते पांडू महाराज ते कोणत्या कुलामधून आलेले आहेत? कुरुवंशातून आलेले आहेत.
मग कुरुवंश पण साधारण नाही आहे, फार श्रेष्ठ वंश आहे. मग असे माता आणि पिता दोन्हीकडून तुझे वंश फार श्रेष्ठ आहेत आणि त्या कुलामध्ये तू जन्म घेतलेला आहेस, तू साधारण नाही आहेस. आणि मग क्लैब्यम मा समगम पार्थ, मग तू एवढ्या उच्च कुलात जन्मून तुझ्यामध्ये ही नपुसकतेची जी काही विचारसरणी आहे कुठून आली, आणि तू ते कास धरू नकोस, म्हणजे ते विचार तू करू नकोस, अशा पद्धतीने अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत. आणखीन इथं शूद्र हा शब्द पण आलेला आहे. शूद्रम हृदय दौर्बल्यम असा शब्द कृष्ण वापरतात. याचा अर्थ काय की तू काय करत आहेस, एखाद्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणे तुझं हृदय दुर्बल झालेलं आहे. कारण एखादा जो अज्ञानी व्यक्ती असतो तोच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भावनिक होऊन काय होतो, दुर्बल बनतो आणि योग्य निर्णय घेऊ शकत नाही. पण तो ज्ञानी व्यक्ती असतो तो भयात्कारी स्थितीने प्रभावित न होता ज्ञानाच्या आधारावर योग्य तो निर्णय घेऊ शकतो. परंतु हे अर्जुन तुझं काय झालेलं आहे, हृदय दुर्बल बनलेलं आहे आणि असं करणं योग्य नाही आहे. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय लिहितात, आणखीन एक महत्त्वपूर्ण मुद्दा लिहितात की भगवंतांना हे दाखवून द्यायचं आहे की तू अशा उच्च क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्मलेला आहेस आणि तुझ्याकडून अशा पद्धतीने हृदय दुर्बल्याची स्थितीचं अपेक्षा नाही आहे. आणि जर तू असं युद्ध केला नाहीस तर तू एक प्रकारे छात्रबंधू ठरशील. छात्रबंधू म्हणजे काय, जसं 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग आता कलियुगामध्ये हे वर्ण राहिले नाहीत, सर्व काही म्हणजे जन्मदास जे आहे ते शूद्र, जन्माने सर्वजण शूद्रच आहेत. कारण नुसतं नावाने ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र म्हणून त्यांच्यामध्ये ते कार्य करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही. बाकी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करत असतो. परंतु वैदिक संस्कृतीमध्ये एखादा व्यक्ती त्या कुटुंबात जन्मलेला आहे तर त्या कुटुंबासारखे त्याच्यामध्ये गुण असत होते. मग आता अर्जुन कोणत्या कुटुंबात जन्मला होता, क्षत्रिय कुटुंबातला होता. मग छात्रबंधू कोणाला म्हणलेला आहे की एखादा क्षत्रिय कुटुंबात जन्मला आहे परंतु त्याच्यामध्ये क्षत्रियाप्रमाणे गुण नसतील तर त्याला काय म्हणलेलं आहे, छात्रबंधू. म्हणजे तो क्षत्रिय नाही आहे पण तो बंधू म्हणजे कोणाचा बंधू आहे, तो क्षत्रियांचा बंधू आहे. म्हणजे क्षत्रिय कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये क्षत्रियांचे गुण नाही आहेत. तसं शास्त्रामध्ये आणखीन एक शब्द येतो, ब्रह्मबंधू. ब्रह्मबंधू कोणाला म्हणलेला आहे, जो एखाद्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला आहे परंतु त्याच्यामध्ये ब्राह्मण बनण्याची योग्यता नाही आहे किंवा तो ब्राह्मणांची जी कार्य आहेत ते योग्य पद्धतीने करत नाही आहे. म्हणजे एक प्रकारे ब्राह्मण स्थितीतून त्याचं पतन झालेलं आहे, त्याला काय म्हणलेलं आहे, ब्रह्मबंधू. मग वर्तमान समाजातले सर्व ब्राह्मण एक प्रकारे ब्रह्मबंधूच आहेत. कारण ब्राह्मणांचे जे गुण आहेत किंवा कार्य आहेत ते व्यवस्थित ते करतच नाहीत, फक्त आम्ही जन्माने ब्राह्मण आहेत असं ते स्वतःला म्हणून घेतात. तसं क्षत्रिय पण तसेच आहेत, या कलियुगामध्ये क्षत्रिय पण तसे छात्रबंधू आहेत, वैश्य पण तसे आहेत आणि शूद्र पण तसेच आहेत. म्हणजे या कलियुगामध्ये सर्वजण काय झालेले आहेत, पतित झालेले आहेत. परंतु वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजे द्वापरयुगाच्या शेवटीपर्यंत काय होतं, वास्तविक ते गुण असणारे क्षत्रिय किंवा ब्राह्मण, वैश्य, शूद्र असत होते, म्हणजे योग्य गुण असणारे. आणि त्यामुळे त्यांना क्षत्रिय किंवा ब्राह्मण आपण म्हणू शकत होतो योग्य. पण तो आत्ता तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणू इच्छित आहेत इथं की तू क्षत्रिय आहेस आणि धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे, परंतु तू युद्ध करण्यासाठी नकार देत आहेत, याचा अर्थ तू क्षत्रियांचं जे कर्तव्य आहे ते काय करत आहेस, त्यागत आहेस. आणि क्षत्रियांचं कर्तव्य त्यागणं म्हणजे एक प्रकारे तू क्षत्रिय धर्मातून तुझं पतन होत आहे. म्हणजे तू छात्रबंधू बनशील मग, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुझं अपकीर्ती होईल. कारण क्षत्रियांना शारीरिक किती पण कष्ट द्या किंवा त्यांचं धन लुबाडून त्यांना काही शारीरिक किती पण म्हणजे कष्ट द्या, त्यांना त्याचा काही त्रास वाटत नाही. पण तो क्षत्रियांना सर्वात जादा कष्ट कशाचं असतं, अपमानित होण्याचं. शास्त्रामध्ये वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळे कष्ट सांगितलेलं आहे. जसं ब्राह्मण असतो तर ब्राह्मणाला कुणी अपमानित केलं तर त्याला काही जादा तो विचार करणार नाही, कारण तो आत्मस्तरावर असतो. आणि कोणी आपलं अपमान करत आहे, कोणी स्तुती करत आहे, कोणी निंदा करत आहे, हे कोणत्या स्तरावर आहे, शारीरिक स्तरावर आहे. तेव्हा ब्राह्मण कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तर ते काही त्याच्याने विचलित होत नाही. परंतु ब्राह्मणाला कष्ट कशाने होतं, ब्राह्मणाला जर शरीर कष्ट मिळालं
कारण ब्राह्मणाचं क्षत्रियाप्रमाणे शारीरिक कष्ट सहन करण्याची प्रवृत्ती नसते. परंतु क्षत्रियामध्ये तुम्ही त्याला शारीरिक किती पण कष्ट द्या तर तो सहन करेल, परंतु त्याचा अपमान केला, त्याची निंदा केली, त्याला म्हणजे इतरांच्या समोर अपमानित केलं तर तो अपमान तो सहन करू शकत नाही. मग इथं अर्जुनाला कृष्ण काय सांगू इच्छित आहेत की तू जर क्षत्रिय असून जर अशा काही कारणाने युद्ध केला नाहीस तर मग पूर्ण पृथ्वीवर तुझी जी कीर्ती पसरलेली आहे, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून ती कीर्ती काय होईल, नष्ट होईल, तुझी अपकीर्ती होईल. आणि एवढंच नाही तर मृत्यूच्या नंतर तू उच्च लोकाची पण प्राप्ती करू शकणार नाहीस. आणि त्यामुळे तू काय केलं पाहिजे, एक म्हणजे युद्ध करणं जे न करणं तू म्हणतायस ते विचार त्यागून युद्ध केलं पाहिजे. अशा पद्धतीने कृष्ण तिथं अर्जुनाला म्हणत आहे. आणि पहा आपण जर आता कृष्ण इथं जे 2 श्लोक बोललेत आता आपण जे आता पाहिले, तर या श्लोकावरून आपल्याला कळेल की कृष्ण अजून वास्तविक त्यांना जे ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान द्यायला सुरू केलेले नाही आहेत. अजून पण कृष्ण भौतिक स्तरावरच अर्जुनाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. भौतिक स्तरावर म्हणजे काय की अर्जुना तुझ्यामध्ये हे विचार कुठून आले, म्हणजे तू क्षत्रिय आहेत. मग क्षत्रिय म्हणजे काय, हे पण एक भौतिक उपाधी झाली ना, की मी ह्या शरीरामध्ये जन्म घेतलेला आणि हे शरीर एक क्षत्रिय कुटुंबात जन्मलेलं आहे. आणि तू क्षत्रिय आहेस आणि तू हे जर कार्य केला नाहीस तर तू अनार्य ठरशील, तुझी दुष्कृती होईल, तुला स्वर्ग प्राप्त होणार नाही है ना. हे सर्व भौतिक गोष्टी आहेत है ना. किंवा तू पार्थ म्हणजे ह्या कुटुंबात जन्मलेला आहेस, म्हणजे एक प्रकारे भगवान श्रीकृष्ण भौतिक स्तरावर तुला काय नुकसान होईल हे युद्ध न केल्यामुळे ते थोडं बोलून अर्जुनाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अर्जुन काही एखाद्या भौतिक बुद्धीचा व्यक्ती नव्हते. मग अर्जुनांना ते जे काही कार्य आहे ते भौतिक काय लाभ आणि हानी होते हे सांगूनच फक्त अर्जुनाला ते कार्य करण्यासाठी प्रेरित केलं जाऊ शकत नव्हतं. जसं एखादा भौतिक व्यक्ती असतो आणि तो एखादा काही कार्य करत नाही म्हणतो, समजा काही आपले मित्र किंवा मुलं असतात लहान म्हणा शाळेतली किंवा कॉलेज म्हणजे आपल्या कुटुंबातली, तर त्याला चांगला अभ्यास करावा त्यांनी चांगलं काहीतरी मार्क्स पाडावे म्हणून आपण त्याला काय करतो, काही प्रलोभन देतो की तुला एवढे मार्क्स पडले तर आम्ही तुला हे घेऊन देईन ते घेऊन, अशा पद्धतीने आपण बोलतो त्यांना. मग त्याला ते एक प्रलोभन प्राप्त होतं आणि त्याच्या जोरावर तो ते कार्य करायला तयार होतो. किंवा आणि आपल्या भौतिक आपल्या कुटुंबातले किंवा समाजातील काही आपल्या ओळखीचे असे काही लोक असतात की तो व्यक्ती एखादं कार्य करायला तयार नसतो, परंतु त्याला आपण हे कार्य केल्यानंतर तुला असा लाभ मिळेल, एवढं पैसे मिळतील, एवढं धन मिळेल, असं काही तर तुला बाकीच्या दृष्टिकोनातून लाभ होईल असं सांगितलं तर लगेच तो ते कार्य करायला तयार होतो. परंतु अर्जुन त्या भौतिक स्तरावर म्हणजे एक प्रकारे फार असं जे काही भौतिक आनंदाचा विचार करणारे अशा स्थितीमध्ये नव्हते. अर्जुन भगवंताचे भक्त पण आहेत. त्यामुळे अर्जुनाला हे युद्धाचं कार्य करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी फक्त सामान्य व्यक्तीला जसं प्रलोभन दिलं जातं किंवा हे कार्य केलं नाही तर तुला हे नुकसान होईल असं भीती दाखवली जाते, तसं करून अर्जुनाला ते कार्य करण्यासाठी प्रेरित केलं जाऊ शकत नव्हतं. मग ही अर्जुनाची काही अयोग्यता नाही आहे, ही अर्जुनाची फार मोठी योग्यता आहे की अर्जुन साधारण व्यक्तीप्रमाणे नव्हता की त्यांना काही थोडं काय लाभ होईल काय नुकसान होईल हे सांगून एखादं कार्य करायला लगेच प्रेरित केलं जाऊ शकतं है ना. आणि त्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन पुन्हा आणि काही कारणं देतो. मग भगवंतांनी भौतिक स्तरावर अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न केला ह्या 2 श्लोकामध्ये. मग अर्जुन पुढे काही श्लोकांमध्ये पुन्हा त्याची काही कारणं देतो आणि मग 8व्या नंबरच्या श्लोकांपर्यंत अर्जुन काही कारणं देतो आणि मग भगवंतांना म्हणजे पूर्ण खात्री होते की अर्जुन आता भौतिक काही ज्ञान सांगून किंवा उत्तर देऊन अर्जुन हे कार्य करायला तयार होणार नाही. मग त्यांना आता आध्यात्मिक ज्ञान, आत्म्यासंबंधित ज्ञान जे वास्तविक भगवद्गीतेचा विषय आहे ते ज्ञान देणं आवश्यक
आहे. आणि मग 11व्या नंबरच्या श्लोकांपासून पुढे मग भगवंत ते ज्ञान द्यायला सुरू करतात, है ना. मग ते आपण इथं ह्या 2 श्लोकामध्ये पाहतो. मग त्यामुळे ह्या 2 श्लोकामध्ये जे कृष्ण बोलत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही आध्यात्मिक ज्ञान देत आहेत असं पाहायला मिळत नाही आहे. फक्त एक लाभ आणि हानी काय आहे, मग दुष्कृती किंवा स्वर्ग प्राप्त होणार नाही, किंवा तू ह्या कुटुंबातून आलेला आहेस तर तुला हे योग्य नाही असं आचरण करणं, तू छात्र बंधू बनशील किंवा अनार्य म्हणून तू कीर्ती तुझी पसरेल, त्यामुळे तू युद्ध केलं पाहिजे, अशापर्यंत कृष्ण इथं बोलत आहे. मला 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन काय पुढे बोलतात पहा. अर्जुन उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हाव अरिसूदन. ठीक आहे. भाषांतरण तात्पर्य. भाषांतर आता बघा, अर्जुन आता भगवंतांनी त्यांना काही बोलले तर अर्जुन पुन्हा काही त्यांचे तर्क देत आहेत. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तीवर मी बाणाने प्रतिहल्ला कसा करू शकेन. मग अर्जुन इथं म्हणत आहेत पुन्हा. आणि मग अर्जुन एवढं कृष्णाने 2 श्लोक बोलले तर लगेच अर्जुनाने स्वीकारलं नाही. मग अर्जुन आता त्यांच्या आणखी काही तर्क देत आहेत. मग इथं काय म्हणत आहेत की भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यावर मी प्रतिहल्ला कसा करू. मग तात्पर्यामध्ये प्रोपार लिहितात की एक वैदिक संस्कृतीची एक शिष्टता आहे किंवा सभ्यता आहे. ती म्हणजे काय की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये का आपण काय करतो, आपल्या कुटुंबातील किंवा समाजातील जे वयाने वरिष्ठ लोक आहेत आपण त्यांचा आदर करतो. आणि त्या वरिष्ठांनी काही चुकीचं कार्य केलं किंवा आपल्याशी काही चुकीचं आचरण केलं तरी पण आपण त्यांच्याशी ज्यादा क्रोधाने व्यवहार करत नाही. म्हणजे एक सभ्यता म्हणून. आता या कलियुगाच्या प्रभावामुळे आता लोक तेवढे सुसंस्कृत राहिले नाहीत, त्यामुळे आता काही चुकीच्या गोष्टी करतात आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या लोकांसोबत आत्ताचे लोक. परंतु सामान्यपणे सभ्यता म्हणजे आपण पाहतो की आत्ता पण जे सुसंस्कृत कुटुंबीय आहेत त्या कुटुंबामध्ये जे तरुण मुलं किंवा लहान मुलं आहेत ते वयस्कर लोकांना फार आदर देतात, कुटुंबातल्या वयस्कर लोकांना. आणि वयस्कर लोक काही थोडं चुकले किंवा अजाणते म्हणजे कारण नसताना पण त्या मुलांना काही रागवले तरी पण ते मुलं काही उलटे बोलत नाहीत, कारण ते एक आदरभाव म्हणून ते काय करतात, ऐकतात. मग इथं अर्जुन त्या भावनेने बोलत आहे की हे भगवंता, की माझे भीष्म पितामह माझे आजोबा आहेत, पितामह आहेत, द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, है ना. आणि ते माझ्यासाठी फार पूजनीय आहेत, वरिष्ठगण आहेत. आणि त्यांनी भलेही कौरवांची बाजू घेतली असली, माझ्यावर हल्ला करत असले तर मी त्यांच्याशी कसा लढू किंवा मी त्यांना कसं मारू, है ना. कारण सभ्यतेनुसार आपण उलटं बोललं पण नको पाहिजे वरिष्ठांच्या समोर, त्यांच्या विरोधात. मग मारणं तर फार लांबची गोष्ट. मग अशा पद्धतीने अर्जुन इथं म्हणजे अर्जुनांचा बोलण्याचा भाव होता. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंतासाठी 2 शब्द आलेले आहेत. कोणते शब्द आलेले आहेत, मधुसूदन आणि अरिसूदन, है ना. मग या 2 शब्दाचा अर्थ काय, मधुसूदन का म्हणले भगवंतांना, कारण भगवंतांनी मधु नावाच्या दैत्याचा वध केला होता, म्हणजे मधु नावाच्या दैत्याचा वध करणारे म्हणून मधुसूदन. आणि अरिसूदन या शब्दाचा अर्थ पण काय आहे, अरि म्हणजे शत्रू, जो व्यक्ती आपल्या शत्रूंचा समूळ नाश करतात असे कोण, भगवंत, है ना. मग त्यांना अरिसूदन म्हणून भगवंतांना अरिसूदन पण म्हणलेलं आहे. मग हे 2 शब्द का वापरलेले आहेत अर्जुनाने, तर आचार्य सांगतात की अर्जुनाला हे दर्शवायचं होतं कृष्णाला, कारण अजून पण अर्जुन एका मित्राप्रमाणे कृष्णांशी बोलत आहे. जसं 2 मित्र बोलतात ना, एखादा मित्र अरे मी हे करणार नाही असं म्हणतो, तर दुसरा मित्र त्याला अरे नाही केलं पाहिजे असं म्हणून काही सांगू लागेल, तर पहिला मित्र आणि उलटं त्याला तू केला नाहीस ते, हे तू केलं नाही मला काय सांगायला, अशापर्यंत म्हणतो ना आपण, म्हणजे चर्चेमध्ये होते. एक प्रकारे अर्जुन तसं बोलत आहे, तिथं तात्पर्यामध्ये ते दिलेलं पण आहे. तर अर्जुनाचा भाव काय होता की हे कृष्ण तुम्हाला मधुसूदन म्हणलं जातं, अरिसूदन म्हणलं जातं का, कारण मधुसारख्या दैत्यांचा किंवा शत्रूंचा तुम्ही वध करता, परंतु तुम्ही कधी तुमच्या गुरूंचा वध केला आहे का, किंवा तुमचे गुरु तुमच्या विरोधात आले तर तुम्ही वध करू शकाल का, करू शकणार नाही. तुमच्यासमोर तशी स्थिती आली नाही, मग तुम्ही मला का सांगत आहात.
असं अर्जुनाचं म्हणण्याचा भाव आहे. तात्पर्यामध्ये आलेलं आहे बघा, आपण वाचून पाहू. ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादविवाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपानी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. मग अर्जुन ते म्हणत आहेत की पितामह भीष्म माझे आजोबांप्रमाणे आहेत, द्रोणाचार्य माझे गुरुप्रमाणे आहेत. मग त्यांनी काही कारणाने माझ्या विरोधात आचरण करत आहेत, परंतु मी त्यांच्या आदर असल्यामुळे मी त्यांच्या विरोधात कार्य केलं नको पाहिजे. आणि मग तुमचे जर उग्रसेन, कारण उग्रसेन कोण आहेत? यादवांचे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. द्वारकेचे राजा कोण होते? द्वारकाधीश म्हणून भगवंतांना बोललं जातं, पण तो ऑथोराईज राजा म्हणजे कागदपत्रावर राजा कोण होते? उग्रसेन आहे ना. उग्रसेन जे कंसाचा वडील होते ना, कंसाला मारल्यानंतर मग कृष्ण स्वतः राजा बनले नाहीत. कोणाला राजा बनवले? उग्रसेनला. कारण उग्रसेन यादवांमध्ये सर्वात वरिष्ठ गण होते. आणि सांदीपानी मुनी कोण होते? कृष्णांचे गुरु होते. मग अर्जुनाला ते सुचवायचं आहे की उग्रसेन, राजा उग्रसेन तुमचे पितामह आहेत किंवा सांदीपानी मुनी, त्यांच्यावर तुम्ही कधी आक्रमण कराल का? करू शकणार नाही ना. मग मला का तुम्ही सांगत आहात? अशा पद्धतीने अर्जुन इथं बोलत आहे. आणि म्हणून आरिसूदन आणि मधुसूदन असा शब्द अर्जुन तिथं वापरतात. मग आता इथं दिलेलं नाही, परंतु आपण समजू शकतो की अर्जुनास हे प्रतिवाद देणं योग्य आहे का? नाही. कारण उग्रसेन किंवा सांदीपानी मुनींनी जसं भीष्म पितामहाने द्रोणाचार्य चुकीचं कार्य करायला तसं केलं होतं कधी केलं होतं का? केलं नाही. त्यामुळे ती परिस्थिती कधी आली नाही. परंतु भीष्म पितामह ज्यांच्याबद्दल अर्जुन करुणा दाखवत आहे किंवा द्रोणाचार्य ज्यांच्याबद्दल करुणा दाखवत आहे, ते अधर्माची बाजू घेऊन धर्माच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे अर्जुन इथं जे प्रतिवाद देत आहे ते योग्य नाही आहे. ते पुढं कृष्ण बोलतील त्यांना. पण तिथं अर्जुन आत्ताच अर्जुनाची संधी आहे, त्यामुळे अर्जुन आपलं मत व्यक्त करत आहेत. ठीक आहे, पुढचा एक श्लोक घेऊ आणि आपण थांबू जरा. गुरुन हत्वा हि महानुभावान. हरे कृष्णा. मी म्हणत असताना कोणतरी म्हणते का सोबत? कोण म्हणते का? कोणाला आवाज येतो? कोणाला माहीत नाही का कोणाचा? तुम्ही म्हणता का पूजी? हां, मग मी म्हणत असताना म्हणू नका, मागे सर्वजण म्हणत असताना एकदम म्हणा. हां, ठीक आहे. नुसतं ऐका मी म्हणत असताना. श्रेयो भोक्तुम भेक्षम पिय लोके, क्षम पिय लोके, हत्वार्थ कामानस्तु गुरुनिएव, भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. तर आता याचा अर्थ पहा. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. मग पहा इथं अर्जुन एक प्रकारे मी हे युद्ध करून माझ्या आजोबांना किंवा गुरूंना मारून राज्य प्राप्त करण्यापेक्षा मला काय चांगलं आहे? मी भिक्षा मागून जगायला तयार आहे. कारण आचार्य सांगतात की आता अर्जुन युद्ध करायला तयार नाही. आता युद्ध करणार नाही अर्जुन. मग अर्जुनाला उपजीविकेचं साधन काय असणार? कारण क्षत्रियांसाठी शास्त्रानुसार काय साधन आहे? उपजीविकेचं साधन म्हणजे त्यांनी राज्य करायचं आहे आणि त्या राज्यातून त्यांना जो काही कर मिळतो तो त्या कराच्याद्वारे त्यांनी आपलं उपजीविका साधन म्हणजे आपलं कुटुंब चालवायचं आहे किंवा राज्य चालवायचं आहे. पण आता तो युद्धच करू इच्छित नाही आहे, मग त्याला राज्य मिळणार नाही. आणि मग राज्य मिळणार नाही तर मग उपजीविकेचं साधन काय असणार? आणि त्यामुळे अर्जुन इथं म्हणत आहेत कृष्णांना की हे कृष्णा, काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी हे युद्ध करणार नाही आणि त्यामुळे मी आता माझं जीवनयापन कसं करेन असं काही प्रश्न तुम्हाला वाटत असेल तर काही तुम्ही काळजी करू नका. मी काय करेन? प्रसंगी भिक्षा मागून जगेन असं ते म्हणत आहे. परंतु माझे गुरु किंवा भीष्म पितामह भले ते काही भौतिक
भावनेने का विना कौरवांच्या बाजूने लढत असले, परंतु मी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला नको पाहिजे, असं अर्जुन आपलं मत व्यक्त करत आहे. मग तसं पाहायला गेलं तर जसं तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की एखादे गुरु आहेत, परंतु ते गुरु काही कारणाने आध्यात्मिक ज्ञानातून पतित झालेले आहेत किंवा ते गुरु काही अधार्मिक कृती करत आहेत, तर आपण त्या गुरूंचा त्याग करू शकतो. जसं बली महाराजांनी शुक्राचार्यांचा त्याग केला, भागवतामध्ये वर्णन येतं. बली महाराज शुक्राचार्य कोण होते? बली महाराजांचे गुरु होते. परंतु भगवंत जेव्हा वामन रूपात तिथं आले आणि वामन रूपात येऊन त्यांनी 3 पावलं जमीन मागितली बली महाराजांना, तर मग बली महाराज लगेच द्यायला देणार होते. तेवढ्याच शुक्राचार्य पाहतात आपल्या दूरदृष्टीने की हा बटू बनून आलेला जो व्यक्ती आहे वामन नावाचा, तो कोण आहे? विष्णू आहे. आणि छल कपट करून बली महाराजांकडून सर्व प्राप्त करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यावेळेला शुक्राचार्य म्हणतात की तू यांना जमीन देऊ नकोस, कारण हा विष्णू आहे आणि तुझं सर्व काही हिरावून घेईल. तर बली महाराज ते ऐकून आनंदित होतात उलट. का? कारण बली महाराज कोण आहेत? हां, प्रल्हाद महाराजांचे नातू आहेत. प्रल्हाद महाराजांचे जे मुलगा होता विरोचन, त्यांचे पुत्र आहेत बली महाराज. आणि मग प्रल्हाद महाराज एवढे शुद्ध भक्त होते आणि त्यांचे भक्तांचे नातू असल्यामुळे त्यांच्यामध्ये पण भक्तिभावना होती. मग ते शुक्राचार्यांना म्हणतात की गुरुवारी हे तर फार चांगली गोष्ट आहे की सर्व काही आपण विष्णूंनाच अर्पण केलं पाहिजे, पण आता स्वतः विष्णू माझ्याकडे चालून आल्यात तर मी आता त्यांना अर्पण केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि ते अर्पण करायला जातात तर त्यावेळेला शुक्राचार्य तू माझी आज्ञा ऐकत नाहीस म्हणून त्यांना कठोरतेने बोलतात. आणि एवढंच नाही तर शाप देतात की तुझं सर्व वैभव म्हणजे गमावून बसतील तू, असं म्हणून. मग तिथं आचार्य सांगतात की त्यावेळेला बली महाराजांनी शुक्राचार्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्या त्या कठोरतेने बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. का? कारण एक प्रकारे शुक्राचार्य गुरुचं जे मुख्य कर्तव्य आहे, हरे कृष्ण, गुरूंचं कर्तव्य आहे शिष्याला भगवंताच्या भक्तीमध्ये लावणं. परंतु गुरुच जर भगवंताची सेवा करण्यापासून रोखत असतील तर ते योग्य गुरु आहेत का? नाही. आणि त्यामुळे त्यांचा त्याग केला जाऊ शकतो. आणि बली महाराज मग शुक्राचार्यांचा त्याग करतात तिथं. मग तसंच इथं ज्या गुरूंच्या प्रती अर्जुन म्हणजे दया किंवा करुणा व्यक्त करत आहेत ते गुरु कोण आहेत? तिथं त्यांचे द्रोणाचार्य. परंतु द्रोणाचार्य ते काय करत होते? चुकीचं आचरण करत होते. तर इथं तात्पर्यामध्ये दिलेलं आहे की द्रोणाचार्य दुर्योधनाच्या बाजूने का लढत होते? कारण दुर्योधनाने त्यांना पहिल्यापासून म्हणजे त्यांना भरपूर काही धन देऊन त्यांचं संगोपन म्हणजे किंवा पालनपोषण केलं होतं. आणि द्रोणाचार्य त्या भावनेने दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. मग हे योग्य होतं का? म्हणजे दुर्योधनाने त्यांना आर्थिक काय लाभ प्रदान केलेला आहे म्हणून त्यांच्या बाजूने ते लढत होते. आणि वास्तविक द्रोणाचार्य काही आध्यात्मिक गुरु नव्हते. द्रोणाचार्य हे त्यांचे सैनिकी ज्ञान देणारे गुरु होते. आणि त्यामुळे म्हणजे सैनिकी ज्ञान देणारे गुरु असले तरी ते आपण गुरुप्रमाणे त्यांना आदर केलाच पाहिजे. परंतु ते आता चुकीचं कार्य करायला, मग ते सैनिकी ज्ञान देणारे गुरु असू द्याल किंवा आपले शालेय ज्ञान देणारे गुरु असू द्याल किंवा आध्यात्मिक गुरु पण असू द्याल, ते आता शास्त्राच्या विरोधात वागत आहेत तर आपण त्यांचा त्याग करू शकतो. परंतु अर्जुन इथं पुन्हा आपल्या त्या भ्रमित स्थितीमुळे काय विचार करत आहेत? कृष्णांना काय म्हणत आहेत की त्यांनी त्यांच्या काही स्वार्थापोटी माझ्यावर आक्रमण करत असतील, परंतु मी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला नको पाहिजे. आणि मी काय करेन? मग युद्ध करण्यापेक्षा वनामध्ये जाऊन भिक्षा मागून जगेन. मग अशा पद्धतीने अर्जुन अजून आपले काही तर्क देत आहे. मग इथं आपलं आजची चर्चा आपण थांबूया. आता इथेपर्यंत आपण किती श्लोक घेतले? 5 नंबरपर्यंत श्लोक घेतलेले आहेत. तर पहा, आज आपण काय पाहिलं की कृष्ण 2 श्लोक बोलतात आणि अर्जुनाला थोडं प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करतात भौतिक ज्ञानाच्या आधारे, पण तो अर्जुन पुन्हा आणि मग काही तर्क देत आहे. मग आज ते अर्जुन आणखी काही 2 तर्क देतो ते आपण पाहिलं. आणि आता पुढं जे 2-3 श्लोक आहेत ते फार महत्त्वपूर्ण आहेत, ते पुढच्या आठवड्यात घेऊ. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये म्हणजे मुख्यतः 7व्या श्लोकामध्ये मग अर्जुन काय करतो? आपली गोंधळ स्थिती आहे किंवा आपल्याला आता फार म्हणजे आपण कन्फ्यूज किंवा गोंधळ स्थितीमध्ये आलेलो आहे हे अर्जुन जाणतात आणि भगवंतांना आपले गुरु म्हणून स्वीकारतात. शिष्टे सहम साधी माम टॉम प्रपन्नम,
की कृष्ण आता तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला उपदेश करा. हे पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना बोलतात. आणि आचार्य सांगतात की अर्जुनाची इथं याप्रमाणे काय दिसते, आध्यात्मिक योग्यता पण दिसते की अर्जुन तर्क देत आहे कृष्णांच्या समोर, परंतु शेवटी त्यांनी स्वतःच्या विचाराने कार्य करायला सुरू केलं नाही. स्वतःच्या गोंधळ्या स्थितीला त्यांनी स्वीकारलं आणि गुरु म्हणून भगवंतांना शरण गेले. ते पुढच्या तात्पर्यामध्ये येतं. परंतु भौतिक व्यक्तीमध्ये आपल्याला काय पाहायला भौतिक लोकांच्यामध्ये काय पाहायला मिळतं की अहंकारामुळे भौतिक व्यक्ती स्वतःलाच फार ज्ञानी मानतो आणि बऱ्याच वेळा त्याच्या जीवनामध्ये गोंधळी स्थिती निर्माण होते, परंतु तो योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेत नाही, विशेष करून भक्तांचं मार्गदर्शन घेत नाही आणि त्या गोंधळ स्थितीमध्ये आपल्याच मनाने जे काही योग्य वाटतं तो करतो आणि त्याच्यामुळे आणखीनच ज्यादा त्याची स्थिती प्रतिकूल बनते. परंतु अर्जुनासारखे जे भक्त असतात ते जेव्हा गोंधळ स्थितीमध्ये येतात तर ते स्वतःच्या मनाने कार्य करत नाही, ते गुरूंचा आश्रय घेतात आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतात. मग इथं आणखीन एक दिसायला आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनासारखे जे भक्त, अर्जुन तर फार श्रेष्ठ भक्त आहे, तर अर्जुनासारखे एवढे श्रेष्ठ भक्त पण बऱ्याच वेळेला गोंधळ स्थितीमध्ये येऊ शकतात. आपण भक्त आहोत, फार आपल्याला ज्ञान आहे, याचा अर्थ आपण कधीच चुकू शकत नाही किंवा कधीच गोंधळ स्थितीमध्ये येऊ शकत नाही. मी जे काही निर्णय घेतो ते बरोबरच होतो असं आपण म्हणलं नको पाहिजे. मग तो एक प्रकारचा अहंकार आहे. मग अर्जुन तर एवढे श्रेष्ठ भक्त होते, त्यांच्या जीवनामध्ये अशी एकदम गोंधळ स्थिती निर्माण झाली, त्यांना कळण असं होत आहे की काय केलं पाहिजे काय नको. आपण तर त्यांच्यासमोर फार तुच्छ आहोत आणि आपल्या जीवनामध्ये पण भरपूर अशा परिस्थिती येतात की आपण काय केलं पाहिजे काय नको हे आपल्याला कळत नाही. परंतु त्यावेळेला आपण काय करतो, आपल्याच मनाचा विचार चिंतन करून मनामध्ये आपणच काहीतरी ठरवतो आणि कार्य करतो. मग कधी कधी तुका लागतो, तुका म्हणजे आपण निर्णय घेऊन करतो आणि कधी कधी व्यवस्थित होतं, परंतु बहुतांश बऱ्याच वेळेला काय होतं, चुकीचीच गोष्टी घडत असतात. परंतु व्यक्ती म्हणजे अहंकारामुळे आपल्याला कोणाच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे स्वीकारत नाही. आणि ज्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तो कोणाचं घेतो, एखाद्या नेत्याचं मार्गदर्शन घेतो, कोणतरी एखादा उच्च शिक्षित व्यक्ती आहे समाजामध्ये, फार प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याच्याकडे जाऊन काय मार्गदर्शन घेतो. परंतु भक्तांकडून मार्गदर्शन घेणार नाही, कारण त्याला वाटतं की हा मोठा नेता आहे, हा मोठा धनाढ्य व्यक्ती आहे, हा कोणीतरी उच्च पदस्थ व्यक्ती आहे, तर त्याच्याकडून आपल्याला मदत होईल चांगली. परंतु ते भौतिक दृष्टिकोनातून काही पद किंवा धन त्यांच्याकडे असेल, परंतु शास्त्रांचं ज्ञान त्यांच्याकडे नाही आहे. मग ते काय आपल्याला उपदेश करणार आहे, ते पण त्यांच्या पद्धतीने काहीतरी चुकीचं काहीतरी सांगतील आणि मग हा त्यांनी सांगितलं म्हणून पालन करतो आणि त्याच्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं होऊन बसतं. आणि आत्ता अशी स्थिती चालू आहे. परंतु अर्जुनाच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये गोंधळ स्थितीमध्ये आपण येतो, हे काय आपण टाळू शकत नाही, ते गोंधळ स्थिती येत राहणार है ना. आणि कधीकधी आपल्याला आपण तर्कवितर्क पण करणार, ते पण काही चुकीचं नाही. परंतु आपण अर्जुनाप्रमाणे तर्कवितर्क केल्यानंतर मग आपल्याच तर्काने कार्य न करता आपण गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे है ना. मग ते आपल्याला अर्जुनाच्या उदाहरणानं कळलं आणि ते आपण काही पुढच्या श्लोकांमध्ये पाहू. ठीक आहे, इथं आपण आजचं चर्चा थांबू. कोणाला काही प्रश्न किंवा शंका आहे आज जी चर्चा केली त्याच्यावर? ठीक आहे, चालते. आता पुढचे श्लोक आपण पुढच्या आठवड्यात घेऊ आणि थोडा आता पुढच्या आठवड्यापासून आपण मग भगवंत जे काही उपदेश करत आहेत, जर आपण 11व्या श्लोकापर्यंत गेलो तर तिथून आपण आत्म्याचं ज्ञान पण पाहायला सुरुवात करू. मग त्यामुळे आपण येत राहावा, जेणेकरून वास्तविक भगवद्गीता आता पुढच्या काही श्लोकांपासून सुरू होते. म्हणजे भगवद्गीता म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान आहे ना. अर्जुनाने जे काही बोललेले आहेत पहिल्या अध्यायामध्ये ते पण भगवद्गीतेचा भाग आहे, पण तिथं भगवंतांचं काय भगवंतांच्याद्वारे उच्चारलेलं काही ज्ञान नव्हतं. किंवा आत्ता पहिल्या अध्यायामध्ये पण पहिले 2 श्लोक आलेले आहेत, त्याच्यामध्ये पण भगवंत काय जे ज्ञान द्यायचं आहे भगवंतांना अर्जुनाला ते अजून दिलेलं नाही आहे. आता 11व्या श्लोकापासून ते पुढे ज्ञान सुरू होतं. मग आपण चांगल्या पद्धतीने येत राहावा आणि खरोखर ते फार लाभदायक आपल्याला ज्ञान असणार आहे. कारण आपण जे कृष्ण अर्जुनाला या 2ऱ्या अध्यायामध्ये वेगवेगळे विषय सांगत आहेत, मग ज्ञानकांड,
कर्मकांड आणि बुद्धियोग याचं जे ज्ञान सांगत आहेत त्याच्याद्वारे 3 जे अर्जुनाची कारणं आहेत त्याचं खंडन होईल. मग ज्ञानकांड म्हणजे आत्म्याच्या ज्ञानाने करुणेचं खंडन होईल. आपली सर्व कर्तव्य चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आपण सुखी बनू शकतो, यानं सुखाचं जे कारण होतं ते खंडन होतं. आणि बुद्धियोगाचं ज्ञान दिलेलं आहे कृष्ण देतात, त्याच्याद्वारे जे निष्काम कर्माच्याद्वारे आपण कसं कर्माच्या प्रतिक्रिया त्यागू शकतो किंवा प्रतिक्रियापासून आपण मुक्त राहू शकतो, हे याच्याद्वारे भगवंत 3ऱ्या पाप या कारणाचं खंडन करतात. आणि त्या ज्ञानाच्याद्वारे आपल्या जीवनातील पण वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, बाहेर पडू शकतो वेगळ्या परिस्थितीतून. मग जसं आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती की अर्जुनांची 5 कारणं दिलेली आहेत, ती कारणं किंवा तशी गोंधळ स्थिती आपल्या जीवनामध्ये पण निर्माण होते. आपण पण भौतिक करुणेमध्ये योग्य ते निर्णय घेत नसतो किंवा भौतिक सुखाचा विचार करून योग्य निर्णय घेत नसतो किंवा इतर लोक काय म्हणतील याचा विचार करून पण आपण योग्य निर्णय घेत नसतो. मग आता कृष्ण ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये जे काही ज्ञान सांगत आहेत, मग ते ज्ञान ऐकून अर्जुन त्यांची कारणं जसं त्यागतात, तसं आपण ही 2ऱ्या अध्यायातलं ज्ञान ऐकून आपण पण आपल्या जीवनामध्ये भौतिक करुणेच्या आहारी जाणार नाही किंवा भौतिक सुखाच्या आहारी जाऊन आपण चुकीचा निर्णय घेणार नाही किंवा इतर लोक काय म्हणतील म्हणून आपण योग्य निर्णय घेण्यापासून घाबरणार नाही. मग हा लाभ आपल्याला ह्या अध्यायातून प्राप्त होईल आणि त्यामुळे आपण येत राहावा, जेणेकरून आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होईल. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण थोडं हरिनामाचं महात्म्य वाचतो, तर एक 5 मिनिटं वाचू. ठीक आहे. तर हरिनामाचं महात्म्य म्हणजे हरिनामाचं लाभ काय हे आपण प्रत्येक वेळेला थोडं थोडं वाचतो. हिंदीमध्ये आहे. तर प्रपंच ग्रंथातील एका तात्पर्याचा हा भाग आहे. द्विजबंधु या अल्पज्ञ जो उच्च जातियों में उत्पन्न असंस्कृत व्यक्ति है, इस जीवन में निम्न जाति के लोगों के ब्राह्मण बनने के विरुद्ध अनेक दलीलें देते हैं. म्हणजे इथं काय सांगितलं, इथं कोणता शब्द आला आहे, द्विजबंधू. मग द्विजबंधू म्हणजे काय, जसं आपण मगाशी ब्रह्मबंधू म्हणलो, ब्रह्मबंधू जे ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला परंतु त्याच्यामध्ये योग्यता नाही आहे, मग त्यांनाच शास्त्रामध्ये द्विजबंधू असा शब्द पण आलेला आहे. किंवा द्विजबंधू हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातले जे लोक आहेत परंतु त्यांच्यामध्ये त्या वर्णाची योग्यता नाही, त्यांना पण द्विजबंधू म्हणलेला आहे. मग इथं विशेष करून ब्राह्मणासाठी हा शब्द आलेला आहे. मग इथं वर्तमान समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले व्यक्ती असतो तो काही ब्राह्मणाप्रमाणे कार्य करत नाही किंवा त्याच्यामध्ये गुण पण नाही आहेत, परंतु स्वतःला मात्र तो फार श्रेष्ठ ब्राह्मण समजतो आणि इतर समुदायातल्या लोकांना निम्न समजतो. आणि त्या निम्न समुदायातील लोक ह्या जन्मामध्ये ब्राह्मणाच्या स्थितीपर्यंत येऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. जर त्यांना ब्राह्मणाच्या स्तरावर यायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, म्हणजे काय म्हणतात की मृत्यूला सामोरं जाऊन पुढच्या म्हणजे ह्या जन्मात त्यांना काही पुण्य कार्य करावे लागतील आणि पुन्हा मृत्यू होईल आणि मृत्यूच्या नंतर पुढच्या जन्मात त्यांना ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म घ्यावा लागेल. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय असतं की जे ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र हे जे काही वर्ण आहेत हे कशावर आधारित आहेत, जन्मावर आधारित आहेत. तुम्हाला त्या कुटुंबात जन्म घेतल्याशिवाय त्या स्थितीमध्ये येणं शक्य नाही आहे असा ब्राह्मण लोक म्हणतात. परंतु पुढं काय म्हणलेलं आहे पहा, उनकी दलील है कि शूद्र या शूद्र से भी निम्न परिवार में जन्म तभी होता है जब कोई पूर्व जन्म में कोई पाप कर्म करता है, अतएव उसे इस कमी की पूर्ति निम्न जाति में जन्म लेकर करनी होती है. किंतु इन मिथ्या तर्क करने वालों को उत्तर देने के लिए श्रीमद् भागवतम का कथन है
कि जो मनुष्य शुद्ध भक्त के निर्देशन में भगवान का पवित्र नाम का कीर्तन करता है वह तुरंत ही निम्न जाति में जन्म लेने के दोष से छूट जाता है. मग ते ब्राह्मण लोक म्हणतील की तुम्ही निम्न कुटुंबात जन्म घेतलेला आहे, तर तुम्ही तुमचं जे काही कर्म आहेत ते भोगून मग पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मणामध्ये जन्म घेतला पाहिजे कुटुंबामध्ये, मग तुम्ही ब्राह्मण स्थितीमध्ये येऊ शकता. परंतु भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की हे पूर्णतः चुकीचं आहे की कोणी कोणत्याही स्थितीमध्ये जन्म घेऊ दे, त्यांनी जर हरिनामाचा आश्रय घेतला, हरिनामाचं द्वारे भगवंताची भक्ती सुरू केला, तर तो काय होतो, त्या निम्न कुटुंबात जन्मलेल्या दोषापासून मुक्त होतो आणि तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ बनतो. परंतु तथाकथित जे ब्राह्मण आहेत ते मात्र हे स्वीकारत नाहीत. का? कारण त्यांचा मान सन्मान कमी होतो ना त्याच्यामुळे. परंतु शास्त्रानुसार काय आहे की जो हरिनाम जप करत आहे तो कुठल्याही कुटुंबात जन्म घेतलेला असू दे, तो लगेच ब्राह्मणापेक्षा पण श्रेष्ठ स्थितीमध्ये पोचतो. याचा अर्थ त्याला काही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असं काही प्रमाणपत्र हे घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. तो कोणाच्या दृष्टिकोनातून ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ बनतो? भगवंतांच्या दृष्टिकोनातून. मग भौतिक लोक काय पण म्हणू द्याल, आपल्याला कोणाचा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे? भगवंतांचा, है ना. बाकी ब्राह्मण लोक म्हणत राहतील आम्ही श्रेष्ठ आहे तुम्ही कनिष्ठ आहे अशा पद्धतीने, परंतु ते ब्राह्मण स्वतःला म्हणून घेऊन बाकी चुकीची बरेच कार्य करत राहतील. परंतु एखादा चांडाळ कुटुंबात जन्मला आहे आणि तो भक्तीची कार्य करत आहे, तर त्याला भौतिक लोक कोण सन्मान देणार नाहीत, परंतु भगवंताच्या दृष्टिकोनातून तो काय त्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आपल्याच भारतामध्ये कितीतर असे साधू संत होऊन गेलेले आहेत जे फार निम्न कुटुंबात जन्मले, परंतु त्यांनी भगवंताची भक्ती स्वीकारली, हरिनाम स्वीकारलं, तर त्यांचं पहा अजूनही पूजन केलं जातं. कितीतर आहेत असे संत चोकाम्या आहेत, संत गोरा कुंभार आहेत, संत कानोपात्रा आहेत, म्हणजे बरेच असे होऊन गेलेले आहेत, है ना. मग का? कारण हरिनामामध्येच तेवढी किंवा भगवंताच्यामध्ये तेवढी, भगवंताच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद आहे, शक्ती आहे. आणि त्यामुळे आपण हे जे हरिनाम आपल्याला मिळालेलं आहे हे फार गंभीरतेने नियमितपणे जप केला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या जीवनातील जी काही पतित स्थिती आहे त्याच्यातून आपण वर येऊ शकतो. अन्यथा आपल्याला पुन्हा ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे, पुन्हा पुन्हा वेगळ्या दुःखांना सामोरं जायचं आहे. आणि हरिनाम जप करणं काही कठीण आहे म्हणजे काही त्रासदायक आहे का? नाही. आपल्याला भगवंताने मुख दिलेला आहे, कान दिलेला आहे, मुखाने आपण जप करायचं आणि कानाने श्रवण करायचं आहे. फक्त आपण वेळ काढून आपल्याला कंटाळून वाटतं किंवा नको नकोच वाटतं कर मनाला मारून आपण थोडं करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला रुची पण मिळेल, आनंद पण मिळेल. आणि तो मुद्दा इथं सांगितलेला. अजून पुढे आहे भाग, परंतु आपल्याला आता वेळ कमी आहे. तेवढंच आपण समजून घ्या की हरिनामाच्याद्वारे एखादा व्यक्ती कोणत्याही निम्न स्थितीमध्ये असेल तर तो सर्वोच्च स्तराची स्थिती प्राप्त करतो. हरे कृष्ण. ठीक आहे, चालते. आपण इथं थांबूया. काही सूचना आहेत ते देऊ. सूचना आहेत की आजचा जो प्रसाद आहे तो आपल्या भक्तांपैकी दिलीप साखरे प्रभू आहेत त्यांच्या वतीने दिलेला आहे. तर दिलीप साखरे प्रभू आपण प्रभूजी आहेत, तर त्यांच्या वतीने दिलेला आहे. तर आपण सर्वांनी तीनदा जोरात हरी बोल म्हणून त्यांचं धन्यवाद मानायचं आहे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. आज पहिल्या वेळेस कोण आले का भक्त? नाही, सगळे जुनेच आहेत ना, पहिले कोण नाही. हां, ठीक आहे. आणि आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे काही नवीन आपले कोण संबंधित लोक असतील, श्रद्धा असतील, त्यांना पण आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहावा. आज जरा पाऊस आहे त्यामुळे भक्त कमी आहेत, परंतु आपण इतर वेळेला ते घेऊन येऊ शकता. ठीक आहे. आणखीन आपली साधना तीन आपण करत राहावा. आपण जर वेळा सांगतो मग काय आपण ठरवलेले जे माळा आहेत त्या करा, वाचन श्रवण है ना, तुळशीला पाणी देणं, 4 नियमांचं पालन आपण जे बोललेलं आहे तर चांगल्यापणे पालन करत राहावा. आणि येणाऱ्या शुक्रवारी एकादशी आहे, तर मग आपण एकादशी सर्वजण करत आहोत, तर एकादशी करा. एकादशी दिवशी आपण काही 11 माळा केल्या पाहिजे किंवा एक माळा वाढवा असं म्हणावले, तर ज्यांना जेवढं शक्य आहे त्यापण आपण थोडं करण्याचा प्रयत्न करा. आणि काही भक्त एकादशीला आपल्या मंगळवारचे पण भक्त काही मंगलारतीला येतात, तसं आपण पण प्रयत्न करू शकता की रोज मंगलारती असते तर सकाळी 5 वाजता आणि 15 दिवसातून एकादशी येते, तर एकादशी दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मंगल आरतीला येऊ, भक्तांसोबत जप करू, तर त्याचा भरपूर लाभ आहे. तर पहा आपल्या कोणाला शक्य आहे त्याने आपण येऊ शकता. आणि ठीक आहे.
आणि आपण 1 दिवसाची यात्रा सांगितलेली आहे ती 15 जूनची आपण सांगितलेली आहे. तर आपण मग आता नावे आमच्याकडे देऊ शकता ज्यांची कोणाची नियोजन आहे. मग आपण नावे द्यायला सुरुवात करा, आम्हाला फोन करून सांगू शकता. आणि आपले फक्त सत्संगाला येतात तेच असले पाहिजे असं काय हरकत नाही. आपले कुटुंबातले कोण दुसरे व्यक्ती आहेत, मित्र कोण आहेत जे अजून कार्यक्रमाला आले नाहीत पण श्रद्धाळू आहेत, त्यांची पण यायची असली तर आपण त्यांचंही नाव द्या. मग 15 जूनला आपण ते जाणार आहोत. आणि कुठे जाणार आहोत? नीरा नरसिंहपूर. सकाळी जाऊन आपण संध्याकाळी येऊ. मग बाकीचं जे काही नियोजन आहे ते पुढच्या आणि 1-2 आठवड्यामध्ये आपण सर्व सांगू. हां, ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. ठीक आहे, नरसिंहार्ती आपण म्हणू. नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. प्रह्लाद दायिने. प्रह्लाद दायिने. हिरण्यकशिपु रक्षः.
श्री नरसिंह भगवान की, भक्तराज श्री प्रहलाद महाराज की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे। हरे हरि बोल। हरे कृष्ण हरे कृष्ण।